नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आता बीडच्या दिशेने रवाना झालेले आहे. बीडमध्ये होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात ते सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन कुटुंबीय बीडच्या दिशेने रवाना झालेले आहे. आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आहे. काल लातूर तालुक्याला रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा होता, तर आज बीडमध्ये मूक मोर्चा काढला जाणार आहे. सर्वपक्षीय असणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, त्यानंतर बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर असतील किंवा भाजपचे आमदार सुरेश धस असतील, हे देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. छत्रपती संभाजी राजे देखील सहभागी होणार आहेत. ते जे पोलीस आहेत ते बघून घेतील त्यांचा वेळ कसा लागतोय, पण वेळ लागतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे वेळ न लागता तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळेल. सगळे भावनावर शासनावर नाही का, माझे सगळे भाऊ न्याय मिळवून देतील. मला विश्वास आहे सगळ्यांवर. माझा एक भाऊ गेला, मला लाखो भाऊ नाही गमवायचे. माझे लाखो भाऊ तर मला माझा विश्वास खूप विश्वास आहे न्याय मिळेल. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आमच्या कुटुंबासोबत जे अन्याय झालाय, जे आमचे कुटुंब पीडित झाले, जे क्रूरपणे माझ्या भावाला संपवलंय, त्या सर्व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. मसाजोगमधील देशमुख कुटुंबाच्या सदस्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. आता हा मूक मोर्चा कसा असणार आहे आपण ते पाहूया. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून या मोर्चाला सुरुवात होईल. नंतर सुभाष रोड, जालना रोड अशा मार्गाने हा मोर्चा पुढे जाणार आहे. पुढे शिवाजी चौकात जाईल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा धडकेल. कोण कोण उपस्थित असणार आहेत बघा. नेते मंडळी: भाजपचे आमदार सुरेश धस, त्यानंतर अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके आणि शरद पवारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि आमदार जितेंद्र आव्हाड. बघा, बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच बीडमधील दहशत संपवण्यासाठी आजचा मोर्चा असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. बीडमधला मोर्चा याला राजकीय स्वरूप नाही. सगळ्याच पक्षाचे लोक, बीडमधली जनता, बीडमधला दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावेत आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. कारण सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे. खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आहेत, सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. त्याच्यासाठी हा मोर्चा आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. मनमाड परिसरात हलक्या पावसानंतर धोक्याची चादर पसरली आहे. दृश्यमानता कमी झाल्यानं रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना आता गाड्यांचे हेडलाईट देखील लावावे लागत होते. या धुक्यामुळे मात्र कांद्यावर रोग पसरण्याची भीती बळीराजानं व्यक्त केली. राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. यवतमाळ, अकोला, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. रब्बी पिकांना मात्र त्याचा मोठा फटका बसला आहे. यवतमाळच्या केजागमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला जखमी झालेली आहे. दरम्यान अवकाळीमुळे हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलेला आहे. तापमानात देखील घट झाली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झालेला आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. पावसाच्या सरी कोसळल्या. त्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. कोल्हापुरात ढगाळ वातावरणामुळे हरभरा, शाळू, वांगी, टोमॅटो या पिकांना
धोका निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांना कीड रोगांचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता औषध फवारणी करावी लागते. उत्पादनाचा खर्च देखील वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण निफाड परिसरामध्ये पाऊस कोसळला आहे. काही भागात जोरदार तर काही ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाच्या सरी आहेत. या पावसामुळे मात्र गहू, हरभरा, द्राक्षा पिकाला फटका बसलेला आहे. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे बळीराजा चिंतित आहे. पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी आता बनावट दारूचा साठा सापडलेला आहे. कात्रज परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गोवा राज्यातील बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आता दोघांना अटक केलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. यवतमाळमध्ये नाफेडच्या निकषामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी पूर्वीच नोंदणी केली आहे. केंद्राकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन खरेदी केंद्रावर नेल्यानंतर निकषाच्या नावानं त्रास देत असल्याचा प्रकार समोर आलाय. अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. तुरीचे दर गेल्या 15 दिवसात 2,000 घसरले. खुल्या बाजारात पिवळ्या वाटाण्याची आवक 2 महिने खुली करण्यात आलेली आहे. तूर बाजारात विक्री करता येण्यापूर्वी तुरीचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. वर्धामातल्या शेतकऱ्यांनी रंगीत कापसाचं उत्पादन घेतलं. या कापसापासून मगन संग्रहालयाच्या खादी उत्पादन विभाग हा खादीचं कापड निर्माण करणार आहे. हा प्रयोग वर्ध्यात पहिल्यांदाच होतोय. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे. केंद्र सरकारच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अवॉर्ड 2023-24 साठी देशातील 60 जिल्ह्यांना नामांकन मिळालंय. महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना त्यामध्ये नामांकन आहे. त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा हा एक आता देशात ब्रँड झालेला आहे. रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 16 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 95,124 शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. या विम्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 1,43,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं संरक्षित झाली. कोल्हापूर बाजारात कांद्याला क्विंटलला 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर टोमॅटोच्या दरात देखील दर्जानुसार 500 ते 1,000 रुपयांची वाढ झाली. मागणी असल्यानं हे वाढीव दर नवीन वर्षापर्यंत कायम राहतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जवळपास 5% वाढ झाली आहे. सोयाबीनपेक्षा आता सोयाबीनच्या भावातील वाढ जास्त आहे. देशभरात आज बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव हा 4,000 वर पोहोचला आहे. आता टॉप 50 कडे. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठी आता जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन केलेली आहे. यामध्ये जिल्ह्यात नेमकी किती कोठे पवनचक्की उभारण्यात येते याची प्रशासनाला माहिती देण्यात आली नसल्याची बाब उघड झाली. यवतमाळ जिल्ह्यात 1,20,000 ग्राहकांवर 78 कोटींची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांना 31 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकी, व्याज आणि विलंब आकारासह आता त्यांना त्याचं लाईट बिल भरावं लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महावितरणने दिलेत. बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरची धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आता 24 विभागामध्ये पाण्याची फवारणी केली जाणार आहे. पाण्यानं रस्ते धुण्यासाठी 100 टँकर तैनात करण्यात आलेत. मुंबईसह देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत 5 लाख कोटींच्या घरांची विक्री झाली. अशी माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एनॉरॉक कंपनीच्या सर्वेक्षणात समोर आलेली आहे. घर विक्रीच्या उलाढालीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 2023च्या तुलनेत 4% घट झाली.
अलिबागमध्ये एप्रिल महिन्यापासून रेशन दुकानात साखर आलेली नाही, त्यामुळे 9 महिन्यांपासून रेशन कार्ड धारक साखरेपासून वंचित आहेत. शासनाकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता रेशन दुकानात साखर उपलब्ध होणार आहे. बदलापूरमध्ये क्रीडा संकुलाच्या मैदानावर 3 दिवसीय भव्य अशा आगरी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. महोत्सवामध्ये अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. 27 ते 29 डिसेंबरपर्यंत हा आगरी महोत्सव असणार आहे. शहरात गेल्या काही आठवड्यांपासून थंडी आणि प्रदूषणामुळे निमोनियाच्या तापात वाढ झालेली आहे. त्यातच लहान मुलं आणि वृद्धांमध्ये आजारांचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणं आणि दैनंदिन दिनचर्या पाळणं गरजेचं असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मुंबईतील एक घडामोड आहे. सलमान खान सोबत जवळीक असलेले बाबा सिद्दीकी यांना भोवलेले आहे, कारण गुन्हे शाखेतील सूत्रांची ही माहिती आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोई यानंच बाबा सिद्दीकी यांना हत्येचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा लवकरच आता 26 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. तर जिशान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की SRA वादातून हत्या झाल्याचा दावा आहे. मात्र हा पोलिसांनी दावा खोडून काढलेला आहे. 12 ऑक्टोबरला वांद्रे पूर्वेकडील जिशान सिद्दीकींची कार्यालयाजवळ बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र सलमान खानसोबतची जवळीक ही बाबा सिद्दीकींना भोवलेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे, कारण अनमोल बिश्नोईकडून त्यामुळेच हत्येचे आदेश देण्यात आले होते. मात्र बाबा सिद्दीकींचे पुत्र जिशान सिद्दीकींनी मात्र SRK प्रकल्पावरून ही हत्या झाल्याचं म्हटलं होतं. मात्र पोलिसांनी हा दावा खोडून काढलेला आहे. 12 ऑक्टोबरला सिद्दीकींची गोळ्या झाडून मुंबईत हत्या झाली होती. सलमान खानची जवळीक सिद्दीकींना भोवली आता सूत्रांची माहिती आहे. 12 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. आता 26 आरोपींविरोधात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. SRA वादातून ही हत्या झाल्याची वादा होता, मात्र पोलिसांनी तो खोडून काढला. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे मुंबईचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत. सचिन, सलमान खानची जवळीकच सिद्दीकींना बोललेली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की गेले 2.5 महिने क्राईम ब्रांच पूर्ण गुन्हे खटल्याचा तपास करते आणि त्यांनी आता दावा केलेला आहे की सलमान खानची जवळीक याच कारणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं आता गुन्हे शाखेने स्पष्ट केलेलं आहे. तर आठवड्याभरात गुन्हे शाखा संपूर्ण प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहे. एवढंच नाही तर जिशान सिद्दीकी याने जो आरोप लावला होता की SRA वादातून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, तो दावा देखील पोलिसांनी खोडून काढलेला आहे. सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. लवकरच आता 26 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र मुंबई पोलिसांनी अगदी चौकशी अंत असा दावा केलेला आहे की सलमान खानची जवळीकच सिद्दीकींना भोवलेली आहे. राजगुरुनगरमध्ये 2 मुलींच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलाय. खेड तालुक्यातील विविध संघटना, स्थानिक नागरिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शहरातून निषेध मोर्चा काढला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ हनुमान मंदिर चौक येथे भीषण अपघात झाला. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला. पालघरमधील रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत. घाटकोपरमध्ये स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं टेम्पोचा अपघात झालाय. एका महिलेला धडक बसली, तिचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 3 जण जखमी आहेत. या प्रकरणी आता टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. धुळे तालुक्यातील शिरूर फाटा परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. तालुक्यातील शिरूर फाटा ते विंचूर फाटा परिसरात हे दोन्ही अपघात झाले. त्या प्रकरणी आता धुळे पोलीस अधिक तपास करत आहेत. नागपूरमधील रिक्षा अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झालाय. रिक्षाची दुभाजकाला धडक बसली आणि दुर्घटना घडली. रोहित साखरे आणि त्याची आई अरुणा साखरे यांचा अपघातात मृत्यू झालाय. धुळे जिल्ह्यातील शिरूरमध्ये 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झाला. शिरूर फाटा ते विंचूर फाटा परिसरात ही दुर्घटना घडली. मुंबईतील खैराणी रोड साकेनाका परिसरामध्ये भीषण आग लागली. आगीत 2 गोदामांना पेट घेतलाय. झोपडपट्टी भागात ही आग लागल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अंतरवाली सराटीतील शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झालेला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालंय.
दरम्यान उसाला आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नागपूर शहरातील आझाद चौकामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने घरातील सदस्य त्वरित बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्य जळून खाक झालं. पुण्यात बीटी कवडे रोडवर गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली. या घटनेत 3 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झालाय. पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र हे सुरूच आहे. अशातच आता सायबर चोरट्यांनी 3 जणांना 77 लाख रुपयांना गंडा घातलाय. गुंतवणुकीवर जादा नफा देण्याच्या आमिषानं सायबर चोरट्यांनी 3 जणांना फसवलेलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मालेगाव ते वरळी मटका जुगारावर वाशिम पोलिसांनी धाड टाकली. यात आरोपींकडून एकूण 4,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एकूण 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. परभणीमध्ये तिसरी मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झालेला आहे. पती कुंडलिक काळे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केलेला आहे. पीडितेच्या मैत्रिणीनं तिला बिअर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर मैत्रिणीच्या मित्रानं पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. कराडच्या विद्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झालेत. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी गोळीबार करणारा संशयित सुरेश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लघुशंका करत असताना हटकल्यानं व्यक्तीला मारहाण करत हवेत गोळीबार झालेला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय. जालन्यात बांगलादेशी 3 तरुणांवर ATS पथकानं कारवाई केली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या पारध येथे कारवाई करण्यात आली. अवैधरित्या वास्तव्य केल्यामुळे या तरुणांवर कारवाई झालेली आहे. या बांगलादेशी तरुणांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. उल्हासनगरच्या आशळेपाड्यामध्ये एका युवकावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. रात्री 11च्या वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. या हल्ल्यात हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं बोललं जातं. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भाविकांना बससाठी तब्बल 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते. आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीने आता मोफत प्रवासी सेवा पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र खर्च भागवण्यासाठी शासनाकडून 4.5 कोटी रुपये मोबदल्याची मागणी केली. पुणे रेल्वे प्रशासनानं पुण्याहून आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या पुण्यापासून 2 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात. आणखी 4 एक्सप्रेस गाड्यांमुळे प्रवासाला अधिक गती मिळणार आहे. नवीन वर्षाच्या आगमनासाठी रेल्वे प्रशासन आता सज्ज झाले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विचार करत त्यांनी मोठा निर्णय घेतला. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर 12 अतिरिक्त लोकल गाड्या आता चालवण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून आता लवकरच परदेशामध्ये झेप घेता येणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 8 प्रवेशद्वाराचं काम सध्या सुरू आहे.
जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा 30 डिसेंबरला होणार आहे. श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने आता वाहतूक कोंडी होऊ नये, तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आता वाहतुकीत बदल करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी पक्ष कार्यालयात ही बैठक असेल. या बैठकीला आजी माजी आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत इव्हेंट पॉलिटिक्सचा परळी पॅटर्न सुरू असल्याचं म्हटलं होतं. परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे व्यवहार झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामागे परळीचा आका आहे असा आरोप भाजपचे आमदार धस यांनी केलेला आहे. धनंजय मुंडेचं नाव न घेता त्यांनी आरोप केला आहे. माधव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप धस यांनी केला आहे. या आर्थिक व्यवहाराचं कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आमदार अमोल बिटकर यांनी केला आहे. बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केलेली आहे. सुरेश धस हे मंत्रीपद न मिळाल्यानं टीका करतायत असं त्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आणि आपली भूमिका मांडलेली. दावोसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मोठी गुंतवणूक आणणार असल्याची माहिती मिळते. 20 ते 24 डिसेंबरला स्वित्झर्लंडमधल्या दावोस शहरात आर्थिक परिषद होणार आहे आणि या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ देखील जाणार आहे. महाराष्ट्रातल्या परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीनं दावोसमध्ये आता महत्त्वपूर्ण करार होतील. या निमित्तानं राज्यात मोठी गुंतवणूक येण्याची अपेक्षा देखील व्यक्त होते. दावोसच्या आगामी दौऱ्यात कोणकोणत्या कंपन्यांशी करार करायचे या संदर्भात आता मुख्यमंत्री कार्यालय आणि उद्योग विभागाचे अधिकारी तयारी करत आहेत. इंदापूरचे आमदार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल आहेत. गेल्या 3 दिवसांपासून भरणेंचा कुठलाही संपर्क झालेला नाही. भरणे यांचा फोन देखील स्विच ऑफ येतो. त्यातच भरणेंनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही. मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार होत नाहीत अशी सध्या चर्चा सुरू आहे. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिक्षकांचा पगार होत नाही अशी चुकीची अफवा पसरवली जाते. त्यांचे पगार वेळेत होतील. लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही इतर खात्यांवर ताण आलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून भाषणामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला. साताऱ्यामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव फायनल झालंय अशी चर्चा सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू असल्याचं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलेलं आहे. ताकदीने महापालिका निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वास देखील दरेकरांनी व्यक्त केला आहे. पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आहे. पंकजा यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी पदभार स्वीकारणार नसल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता स्वतःच्याच निर्णयावरून पंकजा मुंडेंनी युटर्न घेतलाय.